गुड मॉर्निंग टू ऑल. तर आपण रिमेनिंग जो पार्ट आहे सेकंड चॅप्टर मध्ये स्टार्ट करूया. बघा, आपण मेंटेनन्स बद्दल बोलत होतो. त्यामधला इम्पॉर्टंट जो मेंटेनन्स होता तर तो होता ट्रान्सफॉर्मर बद्दलचा. त्याबद्दल आपण काल बघितलं. आता आपण जरा पुढे जाऊयात. ठीक आहे. CTPT बद्दल बोललो होतो. ब्रेकर बद्दल बोलायचं झालं तर काय म्हटलं बघा, एव्हरी इयर सर्किट ब्रेकर. एक मिनिट. ओके, बघा, एव्हरी इयर सर्किट ब्रेकर ओव्हरहॉल शुड बी कॅरिड आउट. त्यानंतर काय, इट इन्क्लूड क्लिनिंग ऑफ ऑल पार्ट्स, क्लिनिंग ऑफ इन्सुलेटेड पार्ट्स विथ क्लीन अँड ड्राय कॉटन. ठीक आहे, ओव्हरऑलिंग ज्या पद्धतीने केलं जातं. तर ओव्हरऑलिंग मध्ये काय असतं की तुमचे जे पार्ट्स आहेत प्रत्येक पार्ट्स काय केले जातात, ड्राय कॉटननं क्लीन केले जातात, इन्सुलेटेड पार्ट. ठीक आहे. त्यानंतर बघा, आफ्टर 10,000 ऑपरेशन्स ग्रीस शुड बी अप्लाइड टू ऑल मेकॅनिझम. मुव्हिंग मेकॅनिझम असतं ब्रेकरमध्ये, तर त्या ठिकाणी आफ्टर 10,000 ऑपरेशन नंतर ग्रीस अप्लाय केलं जातं. आफ्टर 30,000 ऑपरेशन्स ओव्हरहॉल शुड बी कॅरिड आउट. 30,000 ऑपरेशन नंतर पुन्हा ओव्हरहॉलिंग केलं जातं. म्हणजे एकतर एव्हरी इयर किंवा 30,000 ऑपरेशन्स. ठीक आहे, मोस्टली ते इयरली मेंटेनन्स मध्ये केलं जातं. इफ कॉन्टॅक्ट्स ऑफ ब्रेकर आर बर्न दे शुड बी रिप्लेस्ड. जर कॉन्टॅक्ट्स बर्न झाले असतील तर ते रिप्लेस केले जातात. आर कंट्रोल डिव्हाइस शुड बी प्रॉपरली चेक्ड. कार्बन डिपॉझिट्स प्रेझेंट इन द डिव्हाइस शुड बी रिमूव्ड अँड वॉश्ड विथ द ऑइल. आता बऱ्याच वेळा काय होतं, आर्क पंचिंग जे आर्क कंट्रोल डिव्हाइसेस आहेत तर याचे काय होतं बघा, त्याच्यावरती कार्बन पकडलेला असतो. ठीक आहे. आता हा कार्बन काय केला जातो तर वॉश केला जातो बाय युझिंग ऑइल. ठीक आहे. त्यानंतर द पॅसेजेस ऑफ गॅस एक्झॉस्ट शुड बी प्रॉपरली ओपन. ठीक आहे. आणि नंतरच काय म्हटलंय, ऑक्झिलरी स्विचेस अँड इंटरलॉक्स अँड इंडिकेटर्स आर चेक्ड फॉर द प्रॉपर ऑपरेशन. म्हणजे जे स्विचेस आहेत किंवा त्यामधून मिळणारे जे इंडिकेटर्स आहेत, ठीक आहे, किंवा इंटरलॉक्स आहेत त्या ब्रेकरचे, हे सुद्धा प्रॉपरली काय केले जातात, चेक केले जातात. ठीक आहे. तर हे ब्रेकर बद्दल सांगितलंय. आता आपण जे कालपासून बघितलं मेंटेनन्स बद्दलचं, तर त्याला बरोबर एक पॅरल त्यांनी एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे किंवा पॅरल एक आन्सर पण दिलेला आहे. तर त्याबद्दल पण आपण बघूयात. ते शॉर्टेस्ट मध्ये असावं मे बी. बघा, सबस्टेशन मेंटेनन्स. Maintenance of equipment in substation. All the equipment in substation, all incoming lines and outgoing lines for the substation should be regularly inspected for proper operation and substation. आता मेंटेनन्स का केला जातो तर सबस्टेशन मध्ये येणाऱ्या इनकमिंग आणि आउटगोईंग लाईन्स ज्या आहेत तर ह्या प्रॉपरली वर्क होण्यासाठी हा मेंटेनन्स केला जातो. रिलायबिलिटी जी आहे सिस्टीमची, तर ती सिस्टीमची रिलायबिलिटी चांगली राहावी, आपल्याला मिळणारी इफिशियन्सी जी आहे ती मॅक्झिमम मिळावी, या गोष्टीसाठी सबस्टेशनला काय केलं जातं, मेंटेन ठेवलं जातं. आता प्रॉपरली एक गोष्ट डोक्यात ठेवायची. आता समजा जर तुम्हाला ह्या गोष्टी आताच्या लक्षात राहत नसतील तर तुम्हाला ऍटलिस्ट काय माहित असणं गरजेचं आहे. आता आपण पोल माउंटेड सबस्टेशन साठी बघतोय. ठीक आहे. आता हे दिलंय समोर तुमच्या या नोट्स मध्ये, तर हे ओव्हरऑल सबस्टेशन साठी आहे. ठीक आहे. पण जेव्हा आपण पोल माउंटेड सबस्टेशन साठी बघतोय तेव्हा त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात बघा. एक येतं पोल स्ट्रक्चर. सगळ्यात पहिली गोष्ट काय ते पोल स्ट्रक्चर. बघा, बरोबर आहे का? पहिलं येतं पोल स्ट्रक्चर. दुसरा तिथं मोठी गोष्ट काय ते, तर ती म्हणजे ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. तिसरी गोष्ट काय ते, तर तुमचा डीबी म्हणजे डिस्ट्रीब्युशन बॉक्स. ओके. नंतरची गोष्ट तुमचं मेकॅनिझम कसलं येतं, तर ते येतं एबीचं. बरोबर आहे ना? म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, एबी म्हणण्यापेक्षा त्याला असं म्हणू की आयसोलेटर. ठीक आहे, आयसोलेटर किंवा एबी स्विच म्हणू त्याला, आयसोलेटर. ओके. त्याचबरोबर काय येतात, डिफरंट टाईपचे इन्सुलेटर्स येतात. डिफरंट टाईपचे काय येतात, इन्सुलेटर्स येतात. ओके. अजून काय येतं, फ्युजेस येतात. आणि अजून काय येतं, तर ते म्हणजे अर्थिंग. ते म्हणजे काय येतं, अर्थिंग. बरोबर आहे ना? आता तुम्हाला जर ह्या गोष्टी लक्षात राहत नसतील तर तुम्ही पोल स्ट्रक्चर किंवा ट्रान्सफॉर्मर बद्दल तर आपण बोललो, डिस्ट्रीब्युशन बॉक्स बद्दल पण बोललो, आयसोलेटर्स बद्दल पण बोललो, इन्सुलेटर्स बद्दल पण बोललो, फ्युजेस काय आपण रिप्लेस करत असतो, आणि अर्थिंग बद्दल पण बोललो. तर ह्या गोष्टीसाठी एक
कंप्रेस करून तुम्ही काय करू शकता, आन्सर लिहू शकता. फार याच्यामध्ये विचार करायची गोष्ट नाही. ठीक आहे, पण फक्त आपल्याला काय बघा, मेंटेनन्स एखाद्या गोष्टीचा लिहित असताना प्रॉपर ह्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. आता समोर जे आन्सर दिसते तर हे आन्सर मी तुम्हाला नंतर आता ही PDF शेअर करतो. तर हे आन्सर कशासाठी आहे की जे आपण पुढचा चॅप्टर बघणार आहे 33 केव्ही सबस्टेशन. तर 33 केव्ही सबस्टेशन मध्ये काय होतं की आउटडोअर सबस्टेशन म्हणा किंवा पोल माउंटेड सबस्टेशन, 33 केव्ही सबस्टेशन, त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. ठीक आहे, कारण जेव्हा 33 केव्ही साठी आपण जातो 33/11 केव्ही सबस्टेशन साठी, तेव्हा तिथं बऱ्याचशा गोष्टी काय होतात, इन्क्लूड होतात. मग त्यासाठी आपल्याला प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे. पण 11 केव्ही साठी तुम्ही ह्या गोष्टी या वेनं लिहू शकता, काय हरकत नाही. ओके, तर हे आन्सर आहे, हे तुम्ही बघू शकता, काय अडचण नाही. ठीक आहे, आता पुढचा जो पॉईंट आहे, अल्टरनेट आन्सर आहे, ते तुम्ही वाचून बघू शकता, काय हरकत नाही. त्याच्यामध्ये काय जर वेगळा असेल तर देऊयात. आपण वेळ कशासाठी देऊयात, तर आपल्याला जे 132 केव्ही आणि शेवटचा जो GIS चॅप्टर आहे, तर ह्या चॅप्टरसाठी आपल्याला नवीन काहीतरी बघायला मिळणार आहे, शिकायला मिळणार आहे. त्यासाठी आपण काय करूयात, आपला वेळ खर्च करूयात. ठीक आहे, त्या गोष्टी नॉर्मल आहेत, त्यामध्ये काही वेगळं नाही आहे, हे तुम्ही वाचूनही समजू शकता. ओके, बघा, सेफ्टी प्रॅक्टिसेस फॉलो ड्युरिंग रुटीन प्रिव्हेंटिव्ह अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ठीक आहे, याच्यातले अजून एक मी तुम्हाला चॅप्टर हे देतो, नोट्स देतो, त्याच्यामध्ये तुम्हाला असे चार्ट पण केलेले बघायला मिळतील मेंटेनन्स. ओके, बघा, complete isolation, discharge, effective grounding of constant circuit equipment carried out before starting maintenance work. आता आपल्याला ही सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट माहिती आहे की जिथं मेंटेनन्स वर्क आपल्याला कॅरिड आउट करायचा आहे, तर तो ठिकाण किंवा ती इक्विपमेंट हे पूर्णपणे डिस्चार्ज असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्या ठिकाणी इफेक्टिव्ह ग्राउंडिंग केलेलं असणं पण काय आहे, गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर काय गरजेचं आहे बघा, काल पण आपण हे बघितलं होतं, मी जरासं रिवाइज करतो. त्याचबरोबर काय गरजेचं आहे बघा, की रबर ग्लोव्ज असतील किंवा थोडक्यात काय, जी सेफ्टी ऍक्सेसरीज आहे, ती सेफ्टी ऍक्सेसरीज त्या ऑपरेटरनं विअर करणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर जो इन्चार्ज आहे त्या इन्चार्जनं कडून परमिट घेणं गरजेचं आहे, वर्क परमिट. काम पूर्ण झाल्यानंतर, ओके झाल्यानंतर ते परमिट रिटर्न करणं गरजेचं आहे. आता परमिट बद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो, परमिट कशा पद्धतीचं असतं, तर परमिटसाठी एक परमिट बुक ठेवलेलं असतं. ओके, आता परमिट बुक ठेवलेलं असतं, तर त्या परमिट बुक वरती काय केलं जातं, तुम्हाला कुठल्या प्रकारचा मेंटेनन्स करायचा आहे, कुठं करायचा आहे, आणि हा मेंटेनन्स करण्यासाठी, कॅरिड आउट करण्यासाठी कोण कोण ऑथॉरिटीज त्या ठिकाणी वर्क करणार आहेत, तर यांची नावं असतात. ओके, त्याचबरोबर काय असतं की तुमचं इथं सगळं नाव वगैरे लिहून घेतलं जातं, कुठं काय करणार आहे ते, आणि इथं काय असते, तर जी वर्क करणार आहे त्याची सायनिंग ऑथॉरिटी असते, आणि जो इन्चार्ज आहे तर ती सुद्धा सायनिंग ऑथॉरिटी इथं असते. ओके, आणि काय बऱ्याच वेळा काय केलं जातं, तर याच्यावरती एक कोडवर्ड लिहिला जातो. हा कोडवर्ड कुणाला माहित असतो, ज्यानं साईन त्याच्यावरती केले आणि जो इथं वर्क करणार आहे, ह्या दोनच लोकांना काय असतो, हा कोडवर्ड माहित असतो. मग काय केलं जातं, तर हे पेज तुम्हाला दिलं जातं ऍज अ परमिट ऑफ वर्क म्हणून. ओके, परमिट टू वर्क म्हणून. आणि जेव्हा तुम्ही वर्क कम्प्लीट करता त्यावेळी तुम्हाला काय केलं जातं, तर हे परमिट पेज रिटर्न करावं लागतं, आणि हा जो कोड तुम्हाला जो काय दिलाय, तर हा सुद्धा डिस्क्लोज करावा लागतो. आणि तो जर कोड मॅच होत असेल पूर्वीच्या कोड बरोबर, तर आणि तरच तुमचं काय केलं जातं, लाईन स्टँड केली जाते. आता याच्या मागचं कारण काय, तर बऱ्याच वेळी काय होतं बघा, की डिरेक्टली समजा चालू करायला गेलं आणि आपल्याला एखादा वर्कर जो आहे हा अजूनही काय असला, इन लाईन असला किंवा काम करत असला, तर काय होऊ शकतं, त्याच्यासाठी ते अनसेफ होऊ शकतं. म्हणून या गोष्टी आता काय केल्या जातात, पाळल्या जातात. बऱ्याच वेळा काय असतं बघा, तर हे बाय हँड परमिट झालं. बऱ्याच वेळा काय असतं की इनलिगल वेनं फोन परमिट घेतलं जातं. म्हणजे काय केलं जातं, बऱ्याच वेळा सिच्युएशन अशी असते, आता पावसाळ्यामध्ये वगैरे सिच्युएशन असते बघा, ती सिच्युएशन असते की आपण त्या ठिकाणी ऍट अ टाइम ह्या हँड परमिटसाठी जाऊ शकत नाही. मग अशा वेळी काय करावं लागतं, की आपल्याला फोन परमिट घ्यावं लागतं. मग फोन परमिट घेत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट ठरतो तो म्हणजे हा कोडवर्ड. परमिट घेत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट ठरतो तो म्हणजे हा कोडवर्ड. हा जोपर्यंत कोडवर्ड रिप्लाय होत नाही तोपर्यंत काय करत नाहीत, तुमची लाईन काय करत नाही, सुरू करत नाही. ठीक आहे, नाहीतर काय होईल बघा, कोणीही सांगेल, त्याचा शेजारी पण सांगेल ना, दोघं जण काम करत असतील, अजून एकटा वरतीच असायचा आणि दुसरा सांगायचा की नाही चालू करा, चालू झालं. तर अशा वेळी काय होऊ शकतं, ते कोणासाठी अनसेफ होऊ शकतं. म्हणून हे कोडवर्ड काय केले जातात, डिस्क्लोज केले जातात, फक्त प्रॉपर ऑथराइज पर्सनसाठी. ओके, बघा, ऑथरायझेशन ऑफ पर्सन बाय नेम अँड द पर्टिक्युलर क्लॉज ऑफ लाईन इक्विपमेंट. बरोबर आहे ना, म्हणजे काय केलं पाहिजे बघा, थोडक्यात याचा अर्थ काय,
की 11 केव्ही लाईन असेल तर त्याच्यावरती काम करायची ऑथॉरिटी वेगळ्या असते. 33 केव्ही लाईन असेल तर त्याच्यावरती काम करायची ऑथॉरिटी वेगळ्याची असते. याच्यापेक्षा पुढची जर 110 असेल तर याच्यावरती काम करणाऱ्यांची ऑथॉरिटी काय असते, वेगळी असते. किंवा ह्या तिन्हीसाठी परमिट घेणाऱ्यांचे जो ऑथराइज पर्सन आहे हे वेगवेगळे असतात. मग ज्याच्या त्याच्या ऑथरायझेशन नुसार हे काम केलं पाहिजे, मेंटेनन्स डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे. पुढे efficient supervision by the qualified and responsible person for while carrying out works to adjacent energized circuits. ओके, आता याच्यावरती काय असलं पाहिजे, इफिशियंट सुपरविजन असलं पाहिजे. कुणाचं? क्वालिफाईड आणि रिस्पॉन्सिबल पर्सनचं. याचं कारण काय असते, याचा अर्थ काय या 6 नंबरच्या पॉईंटचा, तर तो सांगतो. बऱ्याच वेळा काय असतं बघा, लाईन क्रॉसिंग असतात. म्हणजे एक लाईन अशी गेलेली असते आणि त्याच्यावरून ही दुसरी लाईन गेलेली असते. मग अशा वेळी काय असतं, तर मला इथं काम करायचं असेल तर माझी ही लाईन बंद असते, म्हणजे आता तुम्हाला हॉरिझॉन्टल दिसते. पण त्याच वेळी काय असतं की ही व्हर्टिकल लाईन इनचार्ज असते, लाईन चार्ज असते. मग अशा वेळी काळजी घेण्यासाठी तुमच्याबरोबर कोण असणं गरजेचं आहे, सुपरविजनसाठी एक क्वालिफाईड आणि एक रिस्पॉन्सिबल पर्सन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. जसं जसं आपल्याला काय होते बघा, की जसं जसं लोड इन्क्रीज होत आहे तर त्या पद्धतीने काय व्हायला लागले की ह्या ज्या लाईन क्रॉसिंगच्या ज्या घटना आहेत त्या बऱ्याच वाढत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला सुपरविजन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे का गरजेचं असतं, की बऱ्याच वेळा काय होतं बघा, ऍक्सिडेंट कशामुळे घडतात, निष्काळजीपणामुळे घडतात. आपल्याला काम करायचं असतं इथं, ओके, आणि आपण काय करतो, इकडची लाईन बंद करून घेतो परमिट थ्रू. हे कधी घडतं, जेव्हा तुमच्याकडे काय नसतो, रिस्पॉन्सिबल किंवा क्वालिफाईड पर्सन नसतो. ठीक आहे. मग काय करतो आपण, इकडचं बंद करतो आणि इकडच्या लाईनवरती काय होतो, वर्क करायला जातो आणि तेव्हा आपल्याला सगळं शॉक बसतो आणि मग ते डेथ केस पर्यंत जातं. मग हे घडू नये म्हणून काय असतात, सुपरविजन लेवलची लोक असतात किंवा जे क्वालिफाईड रिस्पॉन्सिबल पर्सन आहे तर ते त्या ठिकाणी काय असतात, वर्क करण्यासाठी असतात. यूज ऑफ सेफ फॉर वर्क बोर्ड्स ऑन इक्विपमेंट डिक्लेअर्ड सेफ फॉर वर्क. ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघा, लॉकिंग हँगिंग मेन ऑन लाईन पोर्ट्स ऑन स्विचेस कंट्रोलिंग सर्किट डिक्लेअर्ड सेफ फॉर वर्क. आता बऱ्याच वेळा याचा अर्थ काय, 8 नंबरच्या पॉईंटचा, 7 आणि 8 दोन्हीचा, की समजा हा असा पोल आहे. ठीक आहे. या पोलवरती काय करतात, हे मेन काम करतायत ऑपरेटर, बरोबर आहे ना. त्यावेळी इथं काय केलं पाहिजे, इथं बोर्ड एक डिस्प्ले केला पाहिजे. बोर्ड डिस्प्ले केला पाहिजे काय म्हणून, की मेन ॲट वर्क. ओके. त्याचबरोबर समजा ही लाईन कुठून येते, तर इकडच्या सबस्टेशन मधून येते. ठीक आहे. या सबस्टेशन मधून येते आणि तुमचं काय बघा, या ठिकाणी असं हा फीडर आहे. या फीडर थ्रू ही लाईन काय झाली, फीड झाली. तर या फीडरच्या नॉब वरती किंवा त्या फीडरच्या नॉब जवळ पण अशा प्रकारचा बोर्ड इथं काय केला पाहिजे, डिस्प्ले केला पाहिजे, की मेन ॲट वर्क. जेणेकरून काय समजून जाईल, की ही लाईन सुरू करायची नाही. जेव्हा तुमचं सगळं परमिट डिस्क्लोज होईल तेव्हा तुम्ही काय करू शकता, हे बोर्ड बाजूला करू शकता आणि मग तेव्हा तुमची लाईन काय करू शकता, चार्ज करू शकता. ठीक आहे. त्या बारीक बारीक गोष्टी असतात ज्या आपल्या सेफ्टीसाठी आपण घेणं हे फार इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. एक मिनिट. ठीक आहे. हे 8वा पॉईंट आहे. 9वा. ड्युरिंग शटडाउन द वर्किंग एरिया शुड बी मार्क्ड विथ रेड रिबन rope while working on elevated positions. Safety belts and ropes are used if the ladder is being used to ensure that it does not fall and reach outside the working area marked with red ribbon or rope. ओके. याचा अर्थ काय, की ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय, आता पोलवरती जर काम करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 100% रोप किंवा जे सेफ्टी बेल्ट्स आहेत, ओके, तर ते यूज करणं गरजेचं आहे. लॅडर यूज करत असाल तर ती सुद्धा प्रॉपर वेनं तिथं इन्स्टॉल केली पाहिजे आणि त्याच्यानंतर काय केली पाहिजे, यूज केली पाहिजे. ओके. पुढं, बिफोर lowering the oil in transformer for internal inspection, it is advisable to take oil samples from top and bottom for testing. समजा ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल जर मला चेंज करायचं आहे किंवा रिप्लेस करायचं आहे, त्या अगोदर मला ऑइल सॅम्पल्स घेऊन ती टेस्ट केली पाहिजे. कुठल्या ऑइल सॅम्पल्स, तर टॉप साईडची आणि बॉटम साईडची. ओके. पुढे 11. द फॉलोइंग सेफ्टी मेजर्स आर रिकमेंडेड बिफोर द एंटरिंग द ट्रान्सफॉर्मर व्हाईल इंटरनल इन्स्पेक्शन. ओके. बघा, मेन वर्किंग इन ओपन ट्रान्सफॉर्मर रिमूव्ह ऑब्जेक्ट्स फ्रॉम देअर पॉकेट्स. ऑल टूल्स मस्ट बी अटॅच्ड टू suitable hand lines so that tools may be withdrawn if accidentally drop inside a ट्रान्सफॉर्मर. ओके. म्हणजे काय, की हँडलाईन ती इक्विपमेंट काय झाले, कनेक्टेड पाहिजे. म्हणजे जरी चुकून ट्रान्सफॉर्मर मध्ये पडलंच ओपन ट्रान्सफॉर्मर मध्ये ते आपल्याला काढता येईल. ओके.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, जो कोण काम करणार आहे त्याच्या खिशामध्ये, हातामध्ये अशा कुठलीही वस्तू असता कामा नये की जी काय होईल ती त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये ड्रॉप होईल. ओके. पुढं बॉक्सेस ऑर absolute containers of convenient size to hold loose nut bolts and other small objects must be provided you when working on the top of the transformer which is open. आता हे जे नटबोल्ट्स आहेत हे नटबोल्ट सैल करायसाठी किंवा ओपन करायसाठी कन्व्हिनियंट साईजचे जे सेट्स आहेत किंवा कंटेनर्स आहेत तर तेच यूज केले पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर ट्रेनिंग रिलेटेड टू सेफ्टी प्रोव्हाइडेड बिफोर स्टार्टिंग मेंटेनन्स वर्क. आता हे मेंटेनन्स वर्क स्टार्ट करायच्या अगोदर कशा प्रकारे आपली सेफ्टी घ्यायची तर ह्याबद्दलचं गोष्ट सुद्धा आपण काय केली पाहिजे, प्रिपेअर केली पाहिजे. पुढं इन्शुअर द यूज ऑफ पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट सच एज हेल्मेट, गॉगल्स, ग्लोव्स, इयर मफलर्स एटसेट्रा. आपले जे पर्सनल ऑपरेटर प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स आहेत त्यामध्ये हेल्मेट असेल, गॉगल असेल किंवा ग्लोव्ज असतील, इयर मफलर्स असतील तर या गोष्टी आपण यूज केल्या पाहिजे. Interlocks should not be bypassed unless it is very essential. A written permission should be obtained from the departmental head in charge. In such situation, extra precaution should be taken by all the parties during each cases. ठीक आहे. आता इंटरलॉक्स आहेत तर हे बायपास करता कामा नये, तर ते करायचे असतील त्यासाठी प्रॉपर परमिशन घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. नो अनसेफ ऑपरेशन विल बी फॉर एव्हर परमिटेड. कुठल्याही प्रकारचं विदाउट प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, विदाउट एनी सेफ्टी ॲक्सेसरीज आपण कुठलेही ऑपरेशन काय करत नाही, अनसेफ ऑपरेशन परमिट करत नाही. ठीक आहे. ऑपरेशन आणि मेंटेनन्स मॅन्युअल्स आहेत डिफरंट इक्विपमेंटसाठी तर ती पहिल्यांदा रीड आउट केली पाहिजेत, कारण काय असतं बघा डिफरंट कंपनीसाठी डिफरंट मेंटेनन्स चार्ट असतो. ठीक आहे. तर ते आपण पहिला कॅरीड आउट केले पाहिजेत, ते रीड आउट केले पाहिजेत आणि त्याच्यानंतर आपण तिथे काय करतो, मेंटेनन्स करतो. बघा ऑपरेशन तेच आता सांगितलं ते ऑपरेशन शुड बी कॅरीड आउट ॲज पर ऑपरेटिंग इन्स्ट्रक्शन्स. पुढं ऑपरेटिंग अँड मेंटेनिंग स्टाफ शुड बी फॅमिलियर विथ द स्टेशन लेआउट अँड ऑपरेटिंग लिमिट्स ऑफ डिफरंट इक्विपमेंट. आता याचा अर्थ काय तर बघा एखादा स्विचिंग यार्डचं जर तुम्ही मेंटेनन्स करत असाल, म्हणजे मगाशी मी जे कारण सांगितलं ते बघा अशा प्रकारे समजा हा बस असेल आणि त्याच्यामधनं बाहेर पडणारे असे हे 4 काय असतील फीडर्स असतील आउटगोइंग. ठीक आहे. आता मला जर हा फीडर वर्कआउट करायचा असेल, ठीक आहे, तर मी हाच बंद केला पाहिजे आणि मी कशाबद्दल फॅमिलियर पाहिजे तर पूर्णच्या पूर्ण स्विचिंग यार्डच्या लेआउट बद्दल फॅमिलियर असणं गरजेचं आहे. नाहीतर काय होऊ शकतं बघा निष्काळजीपणामुळे ऍक्सिडेंट्स होऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ओनली ऑथराइज्ड पर्सन शॅल बी अलाउड टू कॅरी आउट ऑपरेशन अँड मेंटेनन्स. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मेटल लॅडर शुड नॉट बी युज्ड इन स्विच यार्ड. स्विच यार्ड मध्ये काय करायची नाही, मेटल लॅडर लोखंडी शिडी काय करायची नाही, यूज करायची नाही. ओके. त्यानंतर 23 नंबर बघा फर्स्ट एड आणि फायर फायटिंग इक्विपमेंट्स जे आहेत ही मेंटेन असणं गरजेचं आहे. इयर बाय इयर रिफिल करणं गरजेचं आहे. त्याचे एक्सपायर डेट बघणं गरजेचं आहे. ते अधूनमधून वर्क होतात का नाही याची एक टेस्ट घेणं सुद्धा काय आहे गरजेचं आहे. नाही तर बऱ्याच ठिकाणी काय असतं बघा नुसतीच लटकवलेली असतात फायर फायटिंग इक्विपमेंट्स आणि त्याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन पॉसिबल होत नाही. तर असं असणं चुकीचं आहे. ठीक आहे. आता यासाठी काय केलं जातं तर फायर ऑडिट केलं जातं. ते फायर ऑडिट सुद्धा परफॉर्म करणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे every person should be familiar with firefighting and should know how to operate the firefighting equipment so that fire can be extinguished, promptly minimizing damage. आता जो कोण तिथं आहे समजा इन केस जर फायर हॅझार्ड जर चालू झालं तर फायर हॅझार्ड चालू झाल्यानंतर ते फायर फायटिंग इक्विपमेंट्स आहेत ते ऍक्च्युअली कशा प्रकारे यूज करायचे आहेत तर याचं ट्रेनिंग सुद्धा तिथल्या पर्टिक्युलर स्टाफला असणं गरजेचं आहे. ठीक आहे. इन द इव्हेंट ऑफ फायर इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन fire on electrical installation, the affected part shall be immediately switched off and isolated from the all the sources. म्हणजे काय जर फायर आयसोलेट करणं गरजेचं आहे. एखाद्या पार्टला जर हे झालं असेल फायर हॅझार्ड असेल तो तो त्या दुसऱ्या हेल्दी पार्ट्स पासून आयसोलेट करणं गरजेचं आहे. फर्स्ट एड अँड आर्टिफिशियल रेस्पिरेशन चार्ट शुड बी एक्झिबिटेड. जर तुम्ही कधीही बघा स्विचिंग यार्डला किंवा कुठल्या सबस्टेशनला जर भेट दिली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 3-4 गोष्टी बघायला मिळतील. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला फायर फायटिंग इक्विपमेंट्स बघायला मिळतील आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते कसे यूज करायचे याचा चार्ट बघायला मिळेल. एक दुसरी गोष्ट काय आर्थिंग रॉड जे यूज केले जातात ते आर्थिंग रॉड पण कुठल्या प्रकारे यूज केले जातात. ठीक आहे. ते कशा प्रकारे इन्स्टॉल करायचे असतात, कुठल्या ठिकाणी इन्स्टॉल करायचे असतात याचा चार्ट सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय फर्स्ट एड कसं यूज करायचं आणि आर्टिफिशियल रेस्पिरेशन म्हणजे कृत्रिम श्वासोच्छवास कशा प्रकारे द्यायचा ह्या प्रकारचे डेमॉन्स्ट्रेशन असणारे चार्ट तुम्हाला काय करायला मिळतील बघायला मिळतील. हा पण काय बघा हा इलेक्ट्रिकल ऑडिट मधला एक पार्ट आहे. ठीक आहे. पुढे
while opening the isolator confirm that it is not carrying load current. तर आयसोलेटर जेव्हा आपण काय करतो बघा, नो लोड लाच काय करतो, ऑपरेट करतो. ठीक आहे. Underrated circuit breaker should not be used to clear the fault. However, it can be used non-automatic breaker. Underrated आपण breaker use करता कामा नाही. No breaker should be operated beyond stipulated operation duty. CT secondary should never be left open circuited. CTच्या सेकंडरीज आपण काय करायचं नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये ओपन सर्किटेड ठेवायच्या नाही. After cutting out capacitor bank, it should be allowed to discharge through discharger PT for about 5 minutes. The bank should be grounded with hot stick before commencing the work. जर कॅपॅसिटर बँक आपण जर डिस्कनेक्ट करत असू, तिला आपण पूर्णपणे डिस्चार्ज करणं गरजेचं आहे. लाइटनिंग अरेस्टर शुड बी ग्राउंडेड इंडिपेंडेंटली. लाइटनिंग अरेस्टर हे कुणाच्या थ्रू न करता सेपरेटली किंवा इंडिपेंडेंटली ग्राउंड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. नाहीतर काय होऊ शकतं, लाइटनिंग सर्ज दुसऱ्या पार्ट थ्रू काय होऊ शकते, पुन्हा ती हॅझर्डस होऊ शकते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय होतं बघा, आपला हा सेकंड चॅप्टर संपतो. सेकंड चॅप्टर बद्दल मी तुम्हाला स्क्रीनशॉट्स पण काही पाठवतो आणि ही PDF पण पाठवतो. त्यामध्ये वाचा. यामधल्या फार यामध्ये जास्त गोष्टीसाठी वेळ देऊ नका. ठीक आहे. ह्या गोष्टी आपण अशा तशाही लिहू शकतो. ठीक आहे. पण जे आपल्याला फार पुढचा 33 kV साठी पण आपल्याला काही गोष्टी नवीन आहेत. पण 132 kV आणि जो GIS आहे हा आपल्यासाठी काय आहे, पूर्णपणे नवीन आहे. त्यासाठी आपण काय करू, आपला बराचसा वेळ त्यासाठी देऊ. ठीक आहे.